श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण पूजा करतो आणि धूप असा दरवळत असतो त्यावेळेस मनाला किती शांत वाटते बरं. आणि मनाला शांत वाटून घरात सुद्धा खूप प्रसन्न वाटते. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सकाळी उठल्यानंतर छान पूजा करायची. असतील ते फुलं देवाला वाहायचे, धूप जाळायचा, देवाला नमस्कार करायचा. कारण सुरुवातच आपली या कामाने होते. आणि ज्यावेळेस हे सगळं व्यवस्थित होते ना त्यावेळेस बघा तुम्ही अनुभव घेऊन घरात खूप छान वाटते. असंच मी स्वामींना रोज पूजा वगैरे करते आणि स्वामींना आशीर्वाद मागितला. त्यानंतर मला करायची होती आलू मटरची भाजी. त्यासाठी एका कुकरमध्ये मी 2 बटाटे छानपैकी बारीक काप करून आणि भात लावून घेतला. तोवर मी फोडणी तयार केली. कढई ठेवली. कढईत तेल गरम होऊ दिलं. जिरा मोहरीला छानपैकी नाचवलं. कढीपत्त्याला म्हटलं तळतळ उड. लसण जिऱ्याला कत्त कत्त भाजून घेतलं. तोवर कांदा बारीक कट करून टाकला. कांद्याला म्हटलं तू पण छान प्रकारे यांच्यासारखा नाच. आणि कढीपत्त्याला म्हटलं तू यांच्यासोबत चांगल्यापैकी नाचून घे. या सगळ्यांना सगळं होऊ दिलं. परत परत केलं. जोवर हा कांदा कत्ता होत नाही तोवर भाजीला चव येत नाही. कांद्याला मस्तपैकी 15 ते 20 मिनिट खूप वेळ होऊ द्यायचं. कांदा होऊ दिला छानपैकी लालसर कत्ता. त्यानंतर लाल चटणी, हळद, एक कोकणी मसाला प्लस मीठ. मीठ टाकायची विसरली होती पण मीठ वरून टाकून घ्यायचं. हे सगळं टाकून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये एकदम पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं करून पाणी टाकायचं. कारण तुम्ही जर एकदम पाणी टाकलं तर भाजीला कलर येणार नाही, तरी येणार नाही. बघू शकता किती छान प्रकारे मटर पण दिसत आहेत. भाजीला कलर पण खूप छान आला आणि भाजीला तर्री एक नंबर आली आहे. तुम्हाला मटर असा बनवायचा असेल तर जास्तीत जास्त 15-20 मिनिटात रेडी होते. आमच्या अशाच छोट्या छोट्या रेसिपी, असेच छोटे छोटे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी